सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर में आज उल्लासनगर महानगर पालिका विरोधी पक्ष नेता के पद पे कांग्रेस की नगर सेविका अंजलि साल्वे मैडम की नियुक्ति के पश्चात बुधवार दिनांक 15 जुलाई को यहां के कैंप क्रमांक 3 परिसर में स्थित उल्लासनगर महानगर पालिका मुख्यालय में आज विरोधी पक्ष नेता के केबिन का उद्घाटन कांग्रेस के पूर्व खासदार हुसैन दलवाई तथा पूर्व आमदार तथा महासचिव श्री राजन भोसले जी के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर जिलाध्यक्ष रोहित साल्वे, किशोर धड़के के अलावा सैकड़ों कांग्रेसी कार्यकर्ता मौजूद थे। स्वागत हमारे कांग्रेस के युवा अध्यक्ष रोहित साल्वे जी कर रहे हैं। ओके, मुझे सब युवा ही अभी यार मुझे मेंटेन किया आपने सर। एक मिनट एक सेकंड। डॉक्टर वही अच्छा ओके ओके, एक सेकंड। ओके, हाँ इधर देखिए सब। ओके, थैंक यू। यहाँ पर देखिए। ओके ओके, चालेल। असं गुलदस्ता असं का? हां, एक मिनिट। ओके, थँक्यू। अतिशय आनंदाची बाब आहे की ताई एकट्याच निवडून आल्या तरी ही अतिशय महत्त्वाची पोस्ट, म्हणजे इथे मेयरच्या नंतर काही जर महत्त्वाची पोस्ट असेल तर ती विरोधी पक्षाची नेता ही पोस्ट असते आणि ती ताईंना मिळाली हे याचा आनंद आम्हा सगळ्यांना झालेला आहे। ताई अतिशय चांगल्या रीतीनं काम करतात। तिसऱ्या वेळेला ते निवडून आलेले आहेत आणि इथल्या जनतेने त्यांच्यावर तसा प्रेमाचा वर्षावच केलेला आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे, पैसे कसे पसरवले, काय काय केलं, असं असून सुद्धा त्या निवडून आल्या। याचं कारण त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने काम केले त्याचा तो भाग आहे आणि म्हणून खास आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत। त्याच्याचबरोबर इथे उल्हासनगरमध्ये त्या एकट्या जरी असल्या तरी त्या विरोधी पक्षाच्या नेत्या असल्यामुळे उल्हासनगरचे सगळे प्रश्न त्या मांडत राहतील, म्हणजे एका वॉर्डापुरतं मर्यादित त्या राहणार नाहीत। आणि विशेष म्हणजे ही कॅबिन त्यांना मिळालेली असल्यामुळं त्यांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत ते कधीही त्यांच्यासाठी हे दरवाजे उघडे असतील आणि सगळ्या प्रश्नांची चर्चा सभागृहात त्या लावून धरतील। आज इथे उल्हासनगरमध्ये काँग्रेस पक्षासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे की विरोधी पक्ष नेता आमच्या इकडे निवडणूकच्या नंतर विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्या नगरसेविका अंजली साळवे यांची निवड झाली। महापौरांना तशी त्यांनी मान्यता दिली आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच इथे महापालिकेत काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षाचा दालन हे उपलब्ध झालं असल्याने त्या दालनाचं उद्घाटन करण्यासाठी आज आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभाचे सांसद हुसैन दलवाई साहेब व माजी आमदार राजन भोसले साहेब हे दोन वरिष्ठ नेता काँग्रेस पक्षाच्या वतीने इथे आले होते या दालनाच्या उद्घाटनासाठी। आणि येणाऱ्या काळामध्ये या दालनाच्या माध्यमातून जनतेची कामं या इकडनं होतील आणि कुठेतरी विरोधी पक्षाला जो आवाज, एका बाजूला सत्तेचं वजन जास्त असल्यामुळे तरी देखील विरोधी पक्षाचा आवाज आपण जनतेचा सभागृहात नेण्यासाठी किंवा इथली काही कामं असतील
त्यासाठी येणाऱ्या काळात आज याचं उद्घाटन झालं, येणाऱ्या काळामध्ये दालन सर्वांसाठी उपलब्ध राहील. मग आम्ही जसं म्हणलं की जरी विरोधी पक्षात एकमेव नगरसेवक काँग्रेसचा असला तरी मी मानतो, आम्ही असं मानतो की पत्रकार असेल, सोशल मीडिया असेल किंवा सिव्हिल सोसायटी असेल, ही सर्व विरोधी पक्ष आहेत आणि त्यांचा आवाज उचलण्याचं काम आमच्या नगरसेविका सभागृहात करतील आणि आम्ही रस्त्यावर उतरून करू. ज्या कोणत्या नागरिकांना कुठेही न्याय भेटणार नाही त्यांना इकडनं न्याय देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येईल. यासाठी या दालनाचं उद्घाटन झालंय. त्यासाठी आपल्या सर्व पत्रकारांचे देखील आभार आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आम्हाला या पुढच्या कामासाठी आपण साथ द्याल हीच अपेक्षा करतो. धन्यवाद.